शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे वायव्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला। अमोल कीर्तीकरांनी आपल्या घरच्या देवारातल्या देवांचं दर्शन घेऊन थेट दादरचं शिवाजी पार्क गाठलं। त्यांनी आधी चैत्यभूमी आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन अमोल कीर्तीकर हे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले। त्यावेळी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। दुसरीकडे बघायचं तर तुमचे वडील इथनं खासदार आहेत, विकास कामं नाही झाली अशा प्रकारचं देखील अनेक जणांचं म्हणणं आहे। कशा प्रकारे बघता आहे, एकूणच वडिलांचंच आव्हान तुमच्या पुढे होतं? बघा कसं आहे की वडील म्हणून मी नक्कीच दरवेळेला सांगतो की त्यांना 1000 वेळा पाया पडू शकतो मी त्यांचा मुलगा म्हणून, परंतु वैचारिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या त्यांनी जो वेगळा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं तो त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील। माझ्या दृष्टीने मी उद्धव साहेबांबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला तो माझ्या दृष्टीने योग्य आहे। ठीक आहे की एकदा लढाईत उतरल्यानंतर समोर कोणी असलं तरी आपल्याला वैचारिक लढाई ही लढायची असते आणि जिंकण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं असतं आणि मला असं वाटतं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।